नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित झालाय. अनेक राजकारणी आणि नोकरशहांची मुलं परदेशात शिक्षण घेतात किंवा नोकरी करतात, ज्यामुळे हा वर्ग तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून किंवा संघर्षांपासून दूर राहतो. काही नेते अधिकारी त्यांची मुलं किंवा जोडीदार विकसित देशांमध्ये कायमस्वरूपी रहिवासी म्हणून राहतात. या संदर्भात चीनचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. तिथे अशा राजकारण्यांना आणि नोकरशहांना नेकेड ऑफिशियल्स म्हटलं जातं आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं जातं. आता हे नेकेड ऑफिशियल्स नेमके काय आहेत ते पहा. नेकेड ऑफिशियल्स ज्यांना चीनी भाषेत लुओ गुआन ही संज्ञा वापरतात. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना किंवा चीनी सरकारमधील अशा अधिकाऱ्यांसाठी ही टर्मिनॉलॉजी आणि हा शब्द वापरला जातो, ज्यांचे जोडीदार किंवा मुलं हे परदेशात स्थायिक झाल्यात. तर संबंधित अधिकारी स्वतः चीनमध्ये त्याच वेळी आपलं पद सांभाळत असतात. जेव्हा अधिकारी चीनमध्ये राहतो आणि त्याचं जवळचं कुटुंब परदेशात जातं, त्यामुळे तो अधिकारी देशात एकटा किंवा जवळच्या कुटुंबाशिवाय राहतो आणि तेव्हाच ही संज्ञा त्या अधिकाऱ्यासाठी प्रामुख्याने वापरली जाते. चीन अशा अधिकारी आणि नेत्यांवर बारीक लक्ष ठेवतो. अर्थात त्यामागे सुद्धा काही कारण आहेत, कारण चीन या समस्येकडे भ्रष्टाचार, परदेशात बेकायदेशीरपणे मालमत्ता हस्तांतरित करणं आणि वैयक्तिक संपत्ती जमा करणं या दृष्टिकोनातून पाहतो. जर एखाद्या अधिकाऱ्याचं कुटुंब परदेशात राहत असेल तर सरकार त्याकडे राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य धोका म्हणून पाहू शकतं, ज्यामुळे चौकशी, माहितीची अनिवार्य उघड करण्याची आवश्यकता आणि निर्बंध लादणं यासारख्या गोष्टी चीनला कराव्या लागतात. तथापि ही स्थिती स्वतःहून गुन्हा मानली जात नाही, पण काही बंधनं जरूर येतात. झालं काय, 2009 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शनने पहिल्यांदा नेकेड ऑफिशियल्सवर अधिक देखरेख ठेवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर 2010 मध्ये मिनिस्ट्री ऑफ सुपरव्हिजननं अशा सरकारी अधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी काही नियम लागू केले. अर्थात कुठली बेकायदेशीर मालमत्ता विदेशात त्यांनी जमा केली आहे का ही माहिती सुद्धा या अंतर्गत काढली जाते. त्यानंतरच्या काळात या धोरणांमध्ये अधिक काटेकोरपणा आणला गेला. 2014 मध्ये पदोन्नती विषयक नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. यामध्ये ज्या सरकारी अधिकाऱ्यांचे जोडीदार परदेशात गेले होते त्यांच्या नियुक्तीबाबतच्या उपाययोजनांचा समावेश होता. या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांना संवेदनशील पदांवर पदोन्नती देण्यास मनाई केली. तसंच लष्करी, राजकीय, राष्ट्रीय सुरक्षा, गुप्तचर, गोपनीय मोहिमा आणि इतर महत्वाच्या नेतृत्व विषयक आणि लष्कर विषयक भूमिकांमध्ये काम करण्यास सुद्धा त्यांना प्रतिबंधित करण्यात आलं. त्याला कारणीभूत ठरले एक प्रकरण, त्याचं नाव आहे ग्वांगडोंग प्रकरण. त्याच वर्षी ग्वांगडोंग प्रांतात एक मोठी कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी अशा 1000हून अधिक अधिकाऱ्यांची ओळख पटवली. यापैकी 866 अधिकाऱ्यांचं डिमोशन किंवा बदली करण्यात आली, तर काहींना नोकरीवरूनच काढून टाकण्यात आलं, तर काहींना स्वेच्छेनं राजीनामा द्यायला सांगितला. त्यामुळे पदावर राहण्यासाठी सुमारे 200 अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना चीनमध्ये परत बोलवलं. 2014च्या अखेरीस कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल ऑर्गनायझेशन डिपार्टमेंटनं देशभरात सुमारे 3200 नेकेड ऑफिशियल्स जाहीर केले. यापैकी 1000हून अधिक अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, त्यांची बदली करण्यात आली किंवा त्यांना संवेदनशील पदांवरून हटवण्यात आलं. आता आणखी एक टर्म तिथे वापरली जाते चीनमध्ये, ज्यांना अर्ध नेकेड म्हणतात, म्हणजेच चीनच्या भाषेत क्वासी नेकेड अधिकारी. आता नियमांची पुढील मोठी कडक अंमलबजावणी 2022 मध्ये झाली, जेव्हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना म्हणजे सीपीसीच्या केंद्रीय समितीनं मंत्री स्तरावरील अधिकाऱ्यांच्या जोडीदारांना आणि मुलांना परदेशात स्थावर मालमत्ता बाळगण्यास किंवा परदेशी कंपन्यांचे शेअर्स ठेवण्यास मनाई केली. हितसंबंधांचा संघर्ष, ज्याला आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतो, तो कमी करणं, गुप्त मालमत्ता जमा करण्याच्या संधींवर मर्यादा घालणं आणि भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना बळकट करणं या उद्देशानं लागू केलेल्या निर्बंधांच्या या व्यापक मालिकेचा हा एक भाग होता. गेल्या 12 महिन्यात पुन्हा एकदा अंतर्गत आढावा घेण्यात आला. या प्रक्रियेत नेकेड ऑफिशियल्सची तपासणी करण्यात आली. सेंट्रल ऑर्गनायझेशन डिपार्टमेंटनं देशभरात सर्वेक्षण केलं. तपासणीनंतर अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती किंवा नियुक्त्या सुद्धा नाकारण्यात आल्या. अंतर्गत शिस्तपालन मोहिमेअंतर्गत संबंधित श्रेणीमध्ये येत असल्यामुळे त्यांना नेतृत्व पदावरून अशा अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. आता तुम्ही म्हणाल मी चीनचं हे सगळं काय सांगतोय, आता भारतातली परिस्थिती बघा काय आहे. भारतात असे कोणतेही कायदे नाहीत ज्यानुसार मंत्री, खासदार, आमदार किंवा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी हे जाहीर करणं अनिवार्य आहे की त्यांचे जोडीदार किंवा मुलं दुसऱ्या देशात कायमस्वरूपी रहिवासी किंवा नागरिक आहेत किंवा
त्यांचे निकटवर्तीय शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशात राहत आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक कायदे, सेवा नियम किंवा कर नियमानुसार आवश्यक असलेल्या मालमत्तेच्या सामान्य खुलाशा व्यतिरिक्त निकटवर्तीयांकडे असलेल्या परदेशातील मालमत्तेचा तपशील जाहीर करण्याची सक्ती देखील आपल्या देशात नाही आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सादर करावं लागतं आणि त्यामध्ये आपली मालमत्ता आणि आर्थिक हितसंबंधांची माहिती देणं आवश्यक असतं. काही सरकारी कर्मचाऱ्यांवर मालमत्ता जाहीर करण्याबाबतचे नियम लागू असले तरी आचारसंहितेचे नियम सुद्धा लागू होतात, ते आपल्याला माहितीच आहे. पण विदेशातील संपत्ती जाहीर करण्याबाबत कुठलीही कायदेशीर चौकट आपल्या देशात अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे अशा कुठल्या अधिकाऱ्याचे किंवा नेत्याचे विदेशात काही आर्थिक हितसंबंध आहेत का, किंवा इथला भ्रष्टाचाराचा पैसा तिथल्या संपत्तीत गुंतवला जातोय का, याविषयीची कुठलीही माहिती आपल्या संस्थांपर्यंत पोहोचत नाही. आता चिडी मॉडेलची त्यामुळे आवश्यकता आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण भारतातील अनेक राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुटुंबीय परदेशात राहतात. जर भारतात असा नियम असता तर ते देखील अशा छाननीच्या कक्षेत आले असते. मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि इतर उच्चपदस्थ सार्वजनिक पदाधिकाऱ्यांनी माहिती उघड करणं अनिवार्य करणारा कायदा हा पारदर्शकतेचा एक उपाय म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो. आता नेकेड ऑफिशियल्स म्हणजे काय ते आपण बघितलं, पण नेकेड ऑफिशियल्स बाबतच्या चीनी मॉडेलमध्ये असा पूर्वग्रह ठेवला जात नाही की प्रत्येक अधिकारी हा भ्रष्ट असतो. पण हे मॉडेल खबरदारीच्या तत्वावर काम करतं की हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, भ्रष्टाचाराचा धोका किंवा परदेशात बेकायदेशीरपणे मालमत्ता हस्तांतरित करणं यासारख्या ज्या संभाव्य चिंता आहेत त्या परिस्थितीत अधिक माहिती या माध्यमातून उघड होते. त्यामुळे प्रशासनाला आणि आपल्या यंत्रणांना अधिक सतर्क राहता येतं आणि एक प्रकारची छाननी होते. आता अशा अनिवार्य माहिती प्रकटीकरणामुळे म्हणजे माहिती देण्यामुळे खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरं भारतात मिळू शकतात. भारताच्या परिप्रेक्ष्यात आता आपण बघतोय, त्या अधिकाऱ्याचा जोडीदार किंवा मूल दुसऱ्या देशात कायमस्वरूपी रहिवासी किंवा नागरिक आहे का, हे आपल्या देशात विचारलं जाणं गरजेचं आहे का, हा प्रश्न आम्ही विचारतोय. त्या अधिकाऱ्याचे निकटवर्तीय सध्या परदेशात राहतात का किंवा अलीकडच्या काळात तिथे राहिले आहेत का, त्या अधिकाऱ्याकडे किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे परदेशात मोठी मालमत्ता आहे का, कोणताही निकटवर्तीय इतर देशातील सरकार किंवा परदेशी कंपन्यांसाठी काम करतो का किंवा त्यात त्यांचा मोठा आर्थिक हिस्सा आहे का, हितसंबंध आहेत का, कोणत्याही निकटवर्तीयाने गुंतवणूक कार्यक्रमांद्वारे दुसऱ्या देशात दीर्घकालीन वास्तव्याचा दर्जा, गुंतवणूक, व्हिसा किंवा नागरिकत्व मिळवलं आहे का, आपल्या मुलाला शिक्षण, काम किंवा वास्तव्यासाठी परदेशात पाठवण्यात काही गैर नाहीये. आता असं केल्यानं भ्रष्टाचार किंवा निष्ठा विभागली जाते किंवा भारताप्रती जी निष्ठा आहे त्याचा अभाव असल्याचं सिद्ध होतं, असंही अजिबात नाहीये. पण कसं आहे, कोणतंही धोरण आणताना गोपनीयता, योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि वैध वैयक्तिक परिस्थिती याबाबत आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. जसं की अनेकदा सरकारी एखादी जागा असेल तर तिथे भरती करताना ही सगळी पार्श्वभूमी तपासली जाते, पण त्यात या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव नसतो. आता आम्ही ज्याबद्दल बोलतोय हे सर्व राजकीय पक्ष, सरकार आणि उच्च सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींना कोणतीही भीती, पूर्वग्रह किंवा सवलत न ठेवता समानपणे लागू करणं आवश्यक आहे. आता तुमच्या माहितीत असे भारतातील कोणते नेते आणि अधिकारी आहेत का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.